हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। ऐकण्यात आलंय की तुम्ही लॉकडाऊन लावणार आहे, तर असं करू नका हो. कारण युद्ध भले तिकडं झालं असेल, पण खरं युद्ध तर आम्ही लॉकडाऊनमध्येच करून झालोय घरच्यांबरोबर. आता आहे ना, ते आम्हाला थारा सुद्धा देणार नाही. म्हणजे ते यशीवरूनच आम्हाला हुसकून देतील, म्हणतील एकदा कारनामा करून दाखवलाय, त्याच्यामुळे आम्ही अजून भोगतोय. तर तुम्ही काय आता मुंबईवरून येऊ नका, मुंबईलाच गाडा. आम्ही इकडं खपू, तुम्ही तिकडं खपा. तुम्हाला काय सांगू, युद्ध तिकडं जरी झालं असेल ना, तर तुमच्या कानापर्यंत गेलं नसेल हो. आम्ही लोकांनी आधीच इथं युद्ध करून ठेवलं होतं. आता ते अजून सुद्धा निस्तरलेलं नाहीये आणि तुम्ही आता परत लॉकडाऊन लावायचं म्हणताय. घेतील का ती लोक आता आम्हाला घरी? म्हणजे आम्ही गावाला जाऊन घरच्यांबरोबरच त्यांचे बांध कोरू कोरू अर्धी जमीन नाव करून घेतली. आता ते बळ तरी आम्हाला घरात घुसून देतील का? म्हणतील आता तिकडंच खापा. असं नका करू, लॉकडाऊन लावू नका. बाकी तुम्हाला काय करायचंय ते करा. नाहीतर गेल्या वेळी आम्ही रात्रीचं दुधाच्या गाडीने पळालो होतो आणि आता गावची लोकच म्हणतील यांना तिकडंच मरू द्या, गाडी घोडे पाठवायचे नाही. जे असन ते इकडंच निपटून टाका. पण आता काय लॉकडाऊन लावू नका. जे होईन ते होईन, आमचं नशीब.